गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. काल आपण काली या महाविद्येविषयी जाणून घेतलं. काली ही प्रथम महाविद्या आणि आज आपण तारेविषयी जाणून घेणार आहोत. तारा ही दुसरी महाविद्या. तर तारेचं पण स्वरूप साधारण कालीसारखंच दाखवलं जातं आणि तिच्या हातात शस्त्र आहे आणि ती अतिशय उग्र आहे. तर कालीची मुळात दोन स्वरूप आहेत, एक आहे सौम्य आणि एक आहे उग्र स्वरूप. तर दोन्ही प्रकारचे स्वरूप आपण एक एक करून जाणून घेऊया. त्याच्या आधी आपण तारा या शब्दाचा अर्थ बघूया. तर काली या शब्दाचा जसा अर्थ होता काळ आणि काळावर अधिपत्य असणारी, तसा तारा या शब्दाला सुद्धा संस्कृतमध्ये एक अर्थ आहे. तर तारा म्हणजे नॉर्मली पण आपण जेव्हा मराठीमध्ये म्हणतो तारा, तर तारा म्हणजे आपण आकाशामध्ये जे नक्षत्र आहे त्याच्यामध्ये तारे असतात, बरोबर. तर अशी तेजस्वी एखादी वस्तू त्याला आपण म्हणतो तारा, बरोबर. आणि संस्कृतमध्ये दुसरा एक शब्द असा निघतो जी आपल्याला या भवसागरातून तरुण नेते, आपलं रक्षण करते, संरक्षण करते. तर तारा ही प्रामुख्याने रक्षण करणारी आणि संरक्षण करणारी देवी आहे. आणि तिसरा जो अर्थ आहे तो बौद्ध धर्मामध्ये आहे. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा तारा या देवीचं पूजन केलं जातं. आता ते बौद्ध धर्मामध्ये तारा महाविद्या कशी गेली आणि हिंदू संस्कृतीमधून पुन्हा त्या ठिकाणी, कारण अनेक ठिकाणी तुम्ही बघू शकतात की त्यांच्यामध्ये सुद्धा एक देवी आहे आणि विशेष करून चीनी प्रांतामध्ये सुद्धा तारेची मूर्ती आहे. तर ही जी तारा आहे ती महाविद्याच आहे. तर त्याची खूप छोटीशी एक गोष्ट आहे ती सांगते, म्हणजे आपल्याला कळेल की तारा महाविद्या बौद्ध धर्मामध्ये कशी काय आढळते. तर झालं असं की ऋषी वशिष्ठ जे होते त्यांनी तारेची आराधना करण्याचा विचार केला. त्यांनी तपस्या केली तारेची आणि तपस्या केल्यानंतर सुद्धा तारा काही प्रकट झाली नाही. कदाचित त्यात काही राहिलं असेल म्हणून ते झालं नाही. तर ते जे सुरुवातीचे प्रयत्न होते त्यांचे ते सर्व अपयशी झाले. मग वशिष्ठ ऋषी रागावले की का असं होतंय माझ्यासोबत आणि का देवी प्रकट होत नाही. म्हणून ज्या मंत्रांनी तारेला ते इन्व्होक करत होते, बोलवत होते, त्या मंत्राला त्यांनी शाप दिला की या मंत्रापासून तारा कधीच प्रकट होणार नाही, असा त्यांनी शाप दिला. त्यानंतर त्यांनी विष्णूची आराधना करायला सुरुवात केली आणि त्यांना विष्णूंचं बुद्धावताराचं दर्शन झालं आणि त्यावेळेस त्यांना कळालं की हा जो मंत्र आहे, त्यावेळेस त्यांना असं ज्ञान झालं की तारेचा जो मंत्र आहे तो थोडाफार चेंज करून बुद्धावतारामध्ये प्रस्थापित झालेला आहे आणि चीनी प्रांतामध्ये म्हणजे चीनी मार्गामधून तारेला पुन्हा एकदा इन्व्होक करता येऊ शकतं. तर त्यावेळेस मग त्यांनी तो मंत्र जाणून घेतला आणि मग पुन्हा साधना केली आणि त्यानंतर मग तारा जी आहे ती प्रकट झाली आणि त्यांना आशीर्वाद दिला. तर अशी ही गोष्ट आहे की भारतामध्ये ज्यावेळेस वशिष्ठ मुनी प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांना अपयश आलं आणि त्यानंतर त्यांच्या शापामुळे हा जो मंत्र आहे तो निष्फळ झाला आणि बुद्धावतारामध्ये विष्णूंनी पुन्हा तो मंत्र थोडा बदल आहे त्या मंत्रामध्ये, तो बदलून पुन्हा एकदा इन्व्होक केला आणि तो जो मंत्र आहे तो आता दिला जातो तारेचा मंत्र म्हणून. यानंतर आणखीन एक कथा आहे ती म्हणजे समुद्र मंथनाची. तर तारा ही जी आहे ती गुरुपत्नी मानली जाते. देवी भागवतामध्ये सुद्धा तारेला गुरुपत्नी म्हणजे बृहस्पतीची पत्नी असं स्थान आहे आणि याबद्दल सुद्धा एक कथा आहे ती आपण जाणून घेऊया या कथेनंतर. तर समुद्र मंथनामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे सर्वात प्रथम आलं ते म्हणजे विष आणि भगवान शंकरांनी विषप्राशन केलं
त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण सर्वांगाचा दाह व्हायला लागला आणि दाह कशानेच त्यांचा दाह कमी होत नव्हता. त्यावेळेस तारा म्हणजे गुरुपत्नी ती आली आणि तिने शंकराला आपलं दूध पाजलं, स्तन्यपान केलं. तर त्यावेळेस ती निळी झाली. ते जे विष होतं ते तिच्या अंगात सुद्धा भिनलं आणि त्यावेळेस तिला नीळ सरस्वती असं नाव पडलं. तर तारा जी आहे ती सरस्वतीचंच एक रूप आहे. दशमहाविद्यांमध्ये 2 ज्या विद्या आहेत, एक आहे तारा आणि जी 9वी विद्या आहे ती आहे मातंगी. या दोन्ही सुद्धा वाणीचं, कलेचं केंद्र मानलं जातं. जे मातंगी आहे ती जो बल्क आहे, म्हणजे खूप जास्त लोक असतात पब्लिकमध्ये, आपलं वक्तृत्व किंवा आपलं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवून ते सर्वांनी मान्य करावं, अशी जी शक्ती आहे ती मातंगीमध्ये. आणि तारा जी शक्ती आहे ती स्वतःला ज्ञान करून देणारी शक्ती आहे. तर तिला नीळ सरस्वती असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हे जे तिचं रूप होतं ते सौम्य रूप होतं. आणि त्यानंतर शंकराचा दाह शांत झाला आणि मग तिने डोक्यावर उचलून घेतलं असं म्हणतात. अशी ही तारेची एक कथा आहे. नंतरची एक कथा आहे ते देवी भागवत महापुराणामध्ये. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी देवी भागवत ऐकलं असेल, वाचलं असेल. देवी भागवत संपूर्ण देवीच्या वेगवेगळ्या अवतारावर आधारित अशी गोष्ट आहे. आणि यामध्ये एक कथा आहे तारेची. तर होतं असं की तारा ही गुरुपत्नी, बृहस्पतींची पत्नी, आणि चंद्राच्या राज्यामध्ये एकदा यज्ञ करण्याचं ठरतं. यज्ञ करायचं ठरल्यावर चंद्र बृहस्पतींना बोलवतात, कारण अर्थातच बृहस्पती सगळ्या देवतांच्या घरी यज्ञ करण्याचं वगैरे काम करायचे. तर यज्ञासाठी म्हणून बृहस्पतींना बोलवतात. बृहस्पती पत्नीसोबत येतात आणि ती सुद्धा त्यांना मदत करत असते यज्ञासाठी बाकीच्या गोष्टींमध्ये. तर यज्ञ बराच वेळ चालतो, 1 महिना वगैरे असा चालतो. आणि त्यानंतर मग चंद्राला तारा अत्यंत आवडते आणि तो तारेचं अपहरण करतो. असं म्हटलं आहे की तारेला तो मोहून घेतो, स्वतःकडे आकर्षित करतो आणि स्वतःची जी मोहिनी विद्या आहे तो तारेवर वापरतो, अशी कथा आहे. आणि तारा मग बृहस्पती सोबत परत जायला नकार देते आणि ती जातच नाही बृहस्पती सोबत, ती त्याच्यासोबतच असते, तिला काहीच लक्षात नसतं. आणि बृहस्पती निघून जातात. नंतर 2-3 वेळा ते चंद्राला सांगतात की आता तरी माझ्या पत्नीला परत पाठव. चंद्र काही ऐकत नाही. आणि मग नंतर बृहस्पती इंद्राकडे जातात. इंद्राच्या मदतीने देव आणि चंद्रांचं युद्ध करण्याचं ठरतं. आता चंद्राच्या बाजूने एकही देव नसतो, म्हणून तो विचार करतो की आपण दानवांची मदत घ्यायला काय हरकत आहे, कारण त्याने जे कृत्य केले आहे ते सुद्धा तसंच असतं. मग तो दानवांची मदत घेतो आणि नंतर युद्ध होतं. पण देव आणि दानवांच्या युद्धामध्ये सृष्टीचा नाश होऊ नये म्हणून ब्रह्मदेव मध्यस्थी करतात आणि युद्ध थांबवतात. मग ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून चंद्र तारेला परत देतो बृहस्पतींकडे. पण तारेच्या पोटी एक पुत्र जन्माला येतो, तो म्हणजे बुध. आता ही गोष्ट पर्सॉनिफिकेशन मध्ये आपण सिम्प्लिफाय करूया. एक म्हणजे बृहस्पती, दुसरी तारा, तिसरा चंद्र, चौथा बुध, 5वं देव आणि दानव यांचं युद्ध. त्याच्यामध्ये चंद्र आहे दानवांच्या बाजूने आणि मध्यस्थी केली आहे ब्रह्मदेवाने. तर ही गोष्ट आपल्या मनाला कदाचित पटणार नाही, बरोबर, पण ही पर्सॉनिफिकेशन केलेली गोष्ट आहे. आता बृहस्पती म्हणजे कोण? जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर बृहस्पती म्हणजे ज्ञान देणारा, नॉलेज ज्याच्याकडे आहे, विस्डम ज्याच्याकडे आहे, प्युअर नॉलेज जे आहे ते म्हणजे बृहस्पती. दुसरा चंद्रमा जो आहे तो ज्योतिषशास्त्रामध्ये मनाला रिप्रेझेंट करतो, बरोबर. मन म्हणजे चंद्र. बृहस्पती इज अ विस्डम. तारा
तारा या शब्दाचा अर्थ आपण बघितला. तारा म्हणजे एखादी तेजस्वी वस्तू. तारा विद्या आहे, तारा शक्ती आहे. तर आपण शक्ती म्हणून तिचा अर्थ घेऊया. तर ही जी शक्ती आहे, एक बृहस्पती आहे आणि एक चंद्र आहे. आणि ही शक्ती जेव्हा चंद्राकडे जाते, आता ह्याच्यामध्ये कुठलीच पती पत्नी असं नातं न धरता ते एक एक तत्व आहे असं जर आपण कन्सिडर केलं, तर तारा ही एक शक्ती आहे. आणि ही शक्ती जर मनावर कॉन्सन्ट्रेट झाली, जर मनाच्या दिशेने गेली आणि विजडम पासून, जे ट्रू नॉलेज आहे त्याच्यापासून ती लांब लांब गेली, बरोबर, तर त्यावेळेस युद्ध झालं. कोणाचं? देव आणि दानवांचं. आणि यावेळेस मन कोणाच्या बाजूने होतं? मन होतं वाईट वृत्तींच्या बाजूने. एक आहेत चांगल्या वृत्ती ज्यांना आपण देव कन्सिडर करू, आणि एक आहेत वाईट वृत्ती ज्यांना आपण दानव कन्सिडर करू. आणि जी शक्ती आहे ती अर्थातच चंद्राकडे आहे. आणि मनाकडे जेव्हा आपण सर्व ताबा देतो, आपल्या सर्व कार्याचा, आपल्या पूर्ण शरीराचा, आपली पूर्ण शक्ती जेव्हा आपण मनाच्या हिशोबाने चालायला लागतो, त्यावेळेस मग असं द्वंद्व होतं चांगल्या वृत्तीमध्ये आणि वाईट वृत्तीमध्ये. कारण मन साहजिकच वाईट वृत्तींकडे लगेच आकर्षित होतं. मुळात चंद्र ही देवता आहे आणि त्यांना चंद्राला दानवांची मदत घेण्याची गरज नाही. पण आपण मन म्हणून जर चंद्रमा कन्सिडर केला, तर ही कथा या तत्वानुसार अशी जाते की तारेचं अपहरण म्हणजे शक्ती मनाकडे कॉन्सन्ट्रेट झाली, त्यानंतर युद्ध झालं, युद्धामध्ये मध्यस्थी झाली, आणि त्यानंतर तारा पुन्हा विजडम म्हणजे पुन्हा बृहस्पतीकडे गेली. पण त्या दरम्यान बुधाचा जन्म झाला. आता आपण मनाला कंट्रोल करण्यासाठी आपण बुद्धीचा वापर करतो, बरोबर. बुध म्हणजे बुद्धीचा अधिपती आपण समजतो. तर अशी ही पर्सॉनिफिकेशन केलेली गोष्ट आहे. याच्यामधून अजून जर आपण चिंतन करत गेलो तर आपल्याला आणखीन बऱ्याच गोष्टी समजू शकतात. फक्त हीच गोष्ट नाही, याच्या आधी जी मी गोष्ट सांगितली ती सुद्धा शंकराची, की शंकराला दुग्धपान केलं. तर ही गोष्ट सुद्धा अशी आहे की समुद्र मंथन आपण ज्यावेळेस म्हणतो, ते आपल्या शरीरामध्ये होणारच मंथन आहे. ज्यावेळेस कुंडलिनी जागरूक करण्याची जी वेळ असते ध्यानामध्ये, त्यावेळेस वाईट शक्ती आणि चांगली शक्ती दोन्ही एकत्र येऊन काम करतात. आणि त्यावेळेस सगळ्यात प्रथम जे उत्पन्न होतं ते आहे विष. आणि विष उत्पन्न झाल्यावर आपल्याला ते थांबवायचं असतं. त्यासाठी विशुद्ध बंध म्हणून एक प्रकार आहे. तर ते करण्याचं काम शंकर करतो. आता शंकराला रुद्रग्रंथी जी आहे ती इकडे विशुद्ध चक्राजवळ. तर शंकर ते काम करतो. आणि त्यानंतर तारा येते. तारा त्याचा दाह शांत करते. म्हणजे ध्यानानंतर सुद्धा जी माता आहे, जी विद्या आहे, ती आपल्याला सांभाळून घेते. असा त्याचा एक दुसरा अर्थ समुद्र मंथनाच्या गोष्टीचा निघू शकतो. असं आपण असं याच्यावर आणखीन डीप मध्ये चिंतन करत गेलो की अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला स्पष्ट होतात. मला साधारण कळलेला अर्थ जो होता तो मी तुमच्या समोर प्रस्तुत केला. तर दया जी आहे मातृत्व तारेकडे आहे, कारण शंकराची आई बनलेली आहे ती. मंत्रशक्ती, जसं की वशिष्ठांनी वापर केला होता आणि त्यानंतर मग चीनी प्रांतामध्ये तो झाला. काळावर विजय. काळ म्हणजे काय? शंकर म्हणजे काळ, बरोबर. आणि काळाला सुद्धा तिने शांत केलेला आहे, त्याचा दाह शांत केलेला आहे. तिच्याकडे ऊर्जा आहेच, कारण 2 स्वरूप आहेत, एक उग्र आणि एक सौम्य. साहस आहे आणि ज्ञान, कारण दुग्धपान केलं म्हणजे एखादा शव झालेला व्यक्ती आहे, विष पिऊन शव जो बनला आहे त्याला सुद्धा तिने ज्ञान दिलं आणि शवाला शिव बनवलं. अशी जी शक्ती आहे ती तारा आहे. म्हणून मृत्यूवर मात करण्याची शक्ती तारा देते आपल्याला. संरक्षण आणि पुढे जाण्याची, या भवसागरामधून तरुण जाण्याची शक्ती जी आहे ती तारा देते. तारादेवीचे जसं मी सांगितलं 2 रूप आहेत, एक आहे उग्र स्वरूप, एक आहे सौम्य स्वरूप.
तर जी उग्र जी आहे ती दुष्ट प्रवृत्तींचा नाश करते आणि मृत्यूचं आणि भयाचं जे भय निर्माण करण्याचं काम आहे दुष्ट प्रवृत्तींसाठी, ते उग्र स्वरूपाचं काम आहे आणि ती रक्षण करते. आणि जी सौम्य रूप आहे तिला म्हणतात नील सरस्वती. ती निळी आहे, हातात वीणा आहे आणि ती ज्ञानाचं प्रतिनिधित्व करते. जिथे जिथे तारा आहे तिथे तिथे ज्ञान आहे, ज्ञानाची केंद्र आहेत तिथे. तर ज्ञान आणि मार्गदर्शन सौम्य स्वरूपामध्ये, जसं की शंकराला सुद्धा जवळ घेतलं मातृरूपामध्ये, तसं मातृत्व तारेकडे आहे आणि आपल्याला आश्रय देते, या संसारातून मोक्ष देते. असं हे तिचं सौम्य स्वरूप आहे. आता जसं की आपण काल सुद्धा पाहिलं की संतांची गोष्ट, कारण या ज्या महाविद्या आहेत किंवा कुठलीही देवता आपल्या समोर आपण साधना करतो, उपासना करतो, त्या आपल्याला संतांकडूनच कळतात. तर तारा या महाविद्येची उपासना करणारे पश्चिम बंगाल या प्रांतातले बामाखेपा. बामाखेपा हे लहानपणापासून फारच त्यांना तारादेवी खूप आवडायची. म्हणजे लहानपणी ते काय करायचे की चित्र वगैरे असायची तारेची, ती ते जपून ठेवायचे आणि त्याच्याशी बोलायचे. हळूहळू जे मोठे झाले तसे त्यांना मूर्त्या आवडायला लागल्या देवीच्या, मग त्या मूर्तीशीच बोलायचे. म्हणजे ते असं होतं की आपली जी आई आहे ती छोटी आई आणि जी तारा आहे ती त्यांची मोठी आई, त्यामुळे ते स्वतःच्या आईला सुद्धा तसंच हाक मारायचे. अशी त्यांची श्रद्धा झालेली, कारण की समाजामध्ये ते जिथे राहत होते तिथे तारेची उपासना होतीच, त्यामुळे असंच शिकवलं जायचं, ही आईच आहे आपली. तर ते तसं मानायचे लहानपणापासून. मग त्यांचे गुरु जे होते, म्हणजे ते लक्षच नाही द्यायचे, दुसऱ्या कुठल्या कामामध्ये लक्ष नाही द्यायचे, शिक्षणामध्ये त्यांचं लक्ष नसायचं, त्यांना फक्त तारा आवडायची. मग ते गुरु मिळाले त्यांना कैलयासपती, आणि त्यानंतर त्यांच्याकडे त्यांनी दीक्षा घेतली तारेची. तिथे तारापीठ होतं, तारापीठामध्ये ते राहिले. त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांचे गुरु देह सोडून जात होते, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं, माझ्यानंतर तारापीठाचा जो सर्व भार आहे तो बामाखेपाने सांभाळावा. बामाखेपा तारापीठाचा प्रमुख होईल म्हणून असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे बामाखेपांनी रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा घेतली. तर बामाखेपा असे होते की कधी कधी ते 2 तास लावायचे पूजेला, कधी कधी ते 15 मिनिटात पूजा आटपून टाकायचे, कधी कधी ते फुलं सजवण्यामध्येच पूर्ण वेळ लावायचे की लोकांना दर्शन करताच यायचं नाही, असं होतं. त्यानंतर मग एक दिवस असं झालं की त्यांनी काय केलं की देवीला हे जे अन्न आपण भरवतोय ते अन्न चांगलं आहे का नाही, व्यवस्थित झालंय का नाही, म्हणून त्यांनी ते चाखून बघितलं आणि मग त्यांना वाटलं हा आता बरोबर आहे, आणि मग नंतर त्यांनी नैवेद्य दाखवल्या उष्ट्या जेवणाचा. आता बामाखेपांचा मत्सर करणारे अनेक जण होते आणि त्यांना ते काही पटत नव्हतं बामाखेपाचं वागणं, कारण हे काय कधी 2 तास पूजा करणार, कधी अर्धा तास करणार, कधी करणारच नाही, कधी संध्याकाळीच करणार, मनाला येईल तसं वागणं होतं बामाखेपांचं. पण त्यांची भक्ती होती ती शुद्ध होती, त्यामुळे चाखून दिल्यानंतर हे जेव्हा त्यांना कळालं बाकीच्या शिष्यांना, त्यावेळेस तिथे पूर्ण तिथला जो पूर्ण एरिया होता त्याच्यामध्ये त्यांनी सगळीकडे बामाखेपाची टिंगल उडवायला सुरुवात केली आणि तिथल्या कर्मठ लोकांनी बामाखेपाला काढून टाकलं त्यांच्या पदावरून, मारहाण केली त्यांची, तिथून पळून लावलं. आणि बामाखेपा फार लहान मुलासारखे रडत रडत एका गुहेपाशी आले. त्यांच्या हातात ती प्रतिमा होतीच जी त्यांच्यासोबत नेहमी असायची, आणि ते बोलले की मी काय केलं घाई, मी काय चुकलो, मी तुला चांगलं जेवण आहे का नाही एवढंच फक्त मी चाखून म्हणूनच दिलं ना, याच्यात माझी काय बरं चुकी. तर त्यावेळेस ते रात्रभर तसे रडत राहिले आणि आईला सांगितलं मी आता बोलणारच नाही तुझ्याशी. स्मशानात होते ते,
स्मशानाच्या बाजूला बसले आणि म्हटले, मी नाही बोलणार तुझ्याशी. आता बामाखेपाची खरी जी महती आहे ती लोकांपर्यंत यायला लागली, की काय झालं असं की तिकडची जी राणी आहे त्या राणीला पडलं स्वप्न. स्वप्नामध्ये आली तारादेवी आणि तिने सांगितलं, माझा मुलगा उपाशी आहे, काय खात सुद्धा नाहीये आणि त्याला तुम्ही मारून बाहेर काढलंय. जर त्याला त्याचं पद पुन्हा प्राप्त झालं नाही तर तुमच्या पूर्ण राज्यावर संकट येईल आणि ते मी स्वतः करेल. पूर्ण राज्याचा नाश मी स्वतः करेल. असं स्वप्न राणीला पडलं. राणी सुद्धा तारेची भक्तच होती, त्यामुळे राणी लगेच तिकडे गेली तारापीठात आणि विचारलं नक्की काय काय झालंय. राणी गेली बामाखेपाजवळ आणि सांगितलं की मातेची तुमची इच्छा आहे की तुम्ही परत तारापीठामध्ये यावं. त्यावेळेस सुद्धा बामाखेपा रडत होते की मी काय केलं. राणी सुद्धा त्यांना माताच वाटत होती आणि मग त्यांनी जेवण खाल्लं आणि मग ते तिकडे गेले. त्याच्यानंतर बामाखेपा प्रतिष्ठित झाले. त्याच्यानंतर अनेक अशा गोष्टी आहेत ज्या वेळेस बामाखेपांनी सगळ्यांना म्हणजे बऱ्याच जणांचे आजार बरे केले किंवा अनेक अशा गोष्टी आहेत की त्यांना वेगवेगळ्या सिद्धी होत्या, पण ते त्यांना सुद्धा माहित नाही हे केल्यावर असं होणार आहे, अशा टाईप मध्ये होतं ते. कारण त्यांना जे देवीचं सगुण रूप आहे ते खूप आवडायचं. तर अशी गोष्ट होती बामाखेपा यांची. हे आहे तारापीठ, पश्चिम बंगालमध्ये आहे. आता आपण जसं बामाखेपा यांच्याबद्दल ऐकलं, संत होऊन गेले, तसं नाथ संप्रदायामध्ये असं म्हटलं जातं की मत्स्येंद्रनाथ हे सुद्धा तारेची उपासना करत होते, तांत्रिक वर्शिप करत होते. त्यानंतर वशिष्ठ, आपण कथा ऐकलीच की वशिष्ठांनी सुद्धा तारेची उपासना केली. आणि वागीश्वरी भारती म्हणून तांत्रिक प्रॅक्टिशनर होते, त्यांनी सुद्धा तारेची उपासना केली. अशा अनेक संतांनी तारेची उपासना केलेली आहे आणि ज्याच्यामुळे त्यांना ज्ञान, कवित्व प्राप्त झालं. तर तारेवर एक अष्टक आहे, ताराष्टकम म्हणून. संपूर्ण नाही वाचून दाखवत, आपण एक कडवं म्हणूया, त्यानंतर मी एक कविता प्रस्तुत करेन. छोटीशी कविता आहे. सुरुवातीला एक पॅरेग्राफ वाचूया. मातर नील सरस्वती प्रणमताम, सौभाग्य संपत्प्रदे, प्रत्यालीढ पदस्थिते शवरुधी, स्मेराननां भोरुहे, फुल्लेन्दी वरलोचने त्रिनयने, कर्त्रिकपालोत्पले, खड्गञ्चाददति त्वमेव शरणं, त्वामीश्वरी माश्रये. आता ह्यापुढे एक स्तोत्रानंतर एक छोटीशी कविता केली आहे, ती सादर करते. गुरुपत्नी तू तारा देवी, उत्पत्ती तू दुसरी ती, कचबुध जन्मे तुझ्याच पोटी, ही तर लीला तारेची. शंभू सुखवे दुग्ध सेवनी, ज्ञान देवनी शवसी श्रवई उठले ज्ञान सेवनी, मोक्षपदे श्री मिरविसी. नमन हे तुझला तारा देवी, नीळ सरस्वती माता तू, दशविद्येतील दुसरी विद्यावाणी, सर्व प्रभावी तू. ज्ञान केंद्रके तुझीच देवी, कला ही प्रसवे तुझ्या कृपे, शब्द देवनी भक्ता लागी, भुक्ती मुक्ती ही तुझ्या कृपे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.